मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. मावशींनी नाश्ता टेबलावर मांडला. त्यावेळी भास्करची आंघोळ सुद्धा झाली नव्हती. दादा येताय ना खायला, त्यांनी टेबलाजवळूनच हाक मारली. त्यांच्या हाकेने भास्कर भानावर आला. हातातला फोटोचा अल्बम बाजूला ठेवत त्याने घड्याळ बघितलं. 9:15 वाजले होते. गेला आठवडाभर ह्यावेळी त्याची आंघोळ होऊन पूर्ण तयार होऊन ऑफिस बॅग घेऊन तो टेबलाशी येऊन सुद्धा बसलेला असायचा. मावशींचा नाश्ता तयार नसला तर त्यांना घाई करायचा. पण आज सकाळपासून कशातच लक्ष नव्हतं लागत. त्यातनं अल्बम उघडल्यावर तो त्यातच हरवून बसला. उठल्याबरोबर पहिली जाणीव झाली होती ती उर्मिल्याला जाऊन आज महिना झाल्याची. पाठोपाठ मागच्या महिन्याची ह्याच तारखेची ती भयानक सकाळ आठवली. केस आत्महत्येची असल्याने ओघाने येणारे सारे सोपास्कार, दुःख, लाज, हितून पुढे वाट्याला येणारा भयानक एकटेपणा, सगळ्या भावनांनी घेरून टाकलेले ते क्षण आठवले. उर्मिलाला पोचवून आल्यानंतर घरावर पसरलेला सुन्नपणा आठवला. पांघरून दूर करून तो उठला. ड्रेसिंग टेबलवरच्या तिच्या फोटोजवळ जाऊन उभा राहिला. फोटोतल्या उर्मिलाकडे जरा वेळ टक लावून पाहत त्याने तो परत जागेवर ठेवून दिला आणि बाल्कनीचं दार उघडून तो बाहेर आला. दार उघडता उघडता त्याच्या मनात आलं, फोटोतल्या उर्मिलाच्या कपाळावरती ओठ का टेकवावेसे वाटले नाहीत आपल्याला आज. बाल्कनीतल्या गुलाबाच्या कुंडीत 2 सुरेख लाल भडक गुलाब फुलले होते. भास्करने परत आत जाऊन कात्री आणली आणि त्यातलं एक फूल त्याने काढून घेतलं. उर्मिलाच्या फोटो समोर ठेवताना त्याने मनाशी म्हटलं, तुला जाऊन आज बरोबर 1 महिना झालाय उर्मिला. तुझ्यासाठीच हा गुलाब. फोटोपासून दूर होताना स्वतःच्याच मनाचा थांग लागत नव्हता त्याला. मगाशी फोटो हातात घेताना कोरडं ठक्क झालेलं आपलं मन एकाएकी एवढं भावनाप्रधान कसं झालं? उर्मिलावर काही वर्ष आपण जीव तोडून केलेलं प्रेम खरंय की नंतरच्या काळात अधनं-मधनं तिच्याविषयी उरात भरून येणारा दुरावा खराय? काय कमी दिलं तिला आपण की दुसऱ्या कुणासाठी तरी तिने आपल्याला काही काळ का होईना कमी लेखलं? कुणाजवळ उत्तरं आहेत ह्या प्रश्नांची? ह्या प्रश्नांचे लोलक आपल्या समोर नेहमीच मागे पुढे झुलत राहणार आहेत. तोंड धुवून तो बाथरूमच्या बाहेर आला. त्यावेळी मावशींनी चहाचा ट्रे आणून ठेवला होता. टी कोझी दूर करून त्याने चहा ओतून घेतला आणि आपला कप घेऊन तो कॉट जवळच्या खुर्चीत रेलून बसला. टीपॉयच्या दुसऱ्या बाजूची उर्मिलाची रिकामी खुर्ची बघताना सुरुवातीचे काही दिवस तो विलक्षण बेचैन व्हायचा. हळूहळू त्या रिकाम्या जागेची त्याला सवय होत गेली. तशीच मावशींच्या हातच्या चहाचीही. उर्मिला चहा छानच करायची. नाश्त्यालाही तऱ्हातऱ्हांचे पदार्थ असायचे. स्वयंपाक तर सुरेख असायचाच. मावशींनी केलेल्या ह्या तिन्ही गोष्टी उर्मिलाची उणीव तीव्रतेने भासवून द्यायच्या. पण मावशींच्या मायेने काळजी घेणारा माणूस ह्या घरात आहे हेच काय कमी होतं? चहा घेता घेता शेजारच्या ड्रॉवर मधला अल्बम त्याने चाळायला घेतला आणि मग त्याच्यातच कितीतरी वेळ तो गुंतून पडला. भानावर आला तो मावशींच्या हाकेने. त्यांनी केलेलं थालीपीठ गरमच खायचा त्यांचा आग्रह पडला आणि मग आंघोळ आपोआपच नंतर करायचं ठरलं. बाहेर पडता पडता त्याला आठवलं, सागरचा रात्री फोन आला होता. मावशी, ऑफिसमधनं परस्पर सागरकडे जाईन मी. जेवायला वाट पाहू नका. तिकडे जेवायला बोलावलंय आमच्या सोनाबाईंनी. उद्या शाळेला सुट्टी असेल ना, इकडेच घेऊन या तिला राहायला. मावशी घरात कुणीतरी यावं म्हणून नेहमीच आशेला आलेल्या असायच्या. बघतो येते का? बाहेर पडता पडता त्याने म्हटलं. रात्री जेवण झाल्यावर सागरने म्हटलं, दादा, घर बंद करून तुम्ही इकडेच का येत नाही राहायला? मावशींच्या हातचं खाऊन कंटाळत असाल. शिवाय घरात पाऊल टाकलं की किती भकास भकास वाटत असेल. तुम्ही असता
तरी सुद्धा तिथे आलं की आईच्या आठवणीने कसं तरीच वाटतं. तुम्ही एकटे कसे वावरता हो घरात? एकटा कुठे असतो मी? तुझ्या आईच्या आठवणी असतात की ग सोबतीला, त्याने म्हटलं. हे म्हणायला सोपं आहे दादा, पण आजकाल तब्येत किती खराब झाली तुमची. सानिका पण सारखी आठवण काढत असते तुमची, मृणालने म्हटलं. मग तिलाच घेऊन जातो तिकडे. नाहीतरी मावशींनी सांगितलंच आहे तिला आणायला. दादा प्लीज, सागरने आग्रह केला. आपण सगळेच एकत्र राहत असतो तर तुम्ही असे एकटे पडलाच नसता. तुझ्या आईचीच इच्छा होती तशी त्याला काय करणार? तुम्ही आमच्याशी भांडून थोडेच बाहेर पडला होतात. मुलांना सगळ्या जबाबदाऱ्या पेलता याव्यात आणि त्याबरोबरच स्वतंत्र संसारही करायला मिळावा असं वाटायचं तिला. म्हणून तर हा फ्लॅट घेतला ना आपण. आणि म्हातारे झालो की तुमच्याजवळ येणारच होतो की आम्ही. पण आता परिस्थिती बदलले ना दादा. आता म्हातारं व्हायची कशाला वाट बघता? मृणालने म्हटलं. पुन्हा कधीतरी बोलूया आपण. आत्ताच काय घाई आहे? निघण्यासाठी उठत भास्करने विचारलं. आणि सानिकाला नेऊ का? उद्या सुट्टी आहे ना. आई मी जाऊ का ग दादांबरोबर? सानिकाने भास्करचा हात पकडत विचारलं आणि मृणालने परवानगी दिल्याबरोबर धावत आत जाऊन हाताच्या कवेत मावतील तेवढे कपडे घेऊन ती परत बाहेर आली. चला दादा. तिची लगबग, त्याच्याबरोबर जाण्याची घाई आणि तिच्या सगळ्या हालचालींमधला गोडवा. भास्करने न राहवून तिच्या हातातल्या कपड्यांसकटच तिला उचलून घेतलं आणि तिची पापी घेतली. मृणालने आत जाऊन तिच्या कपड्यांसाठी पिशवी आणली. ही उर्मिलानं शिवलेली ना? त्याच्यावरचं बाहुलीचं भलं मोठं ॲप्लिक बघून भास्करने विचारलं. हो, हिला आणि पूजाला सारख्या शिवल्या होत्या आईंनी. सानिकाने भराभर कपडे त्या पिशवीत भरले. कसे कोमते सानिका, उद्या मावशींना इस्त्री करायचं काम, मृणालने म्हटलं. असू दे, नाहीतरी तिच्या इस्त्री केलेल्या कपड्यांना सुद्धा त्या पुन्हा पुन्हा करतातच ना, भास्करने म्हटलं. रात्री झोपताना उर्मिलाच्या फोटोकडे बघत सानिकाने विचारलं. आजी परत कधी येणार आहे दादा? कुठून बेटा? देवाकडून. देवाकडे गेलेली माणसं परत येत नसतात सोनाबाई. कधीच? हां. का पण? त्याचं उत्तर फार कठीण आहे. तुम्ही थोड्या मोठ्या झालात ना की समजावून सांगेन मी. आता या बरं झोपायला. सानिका भास्कर जवळ येऊन झोपली. पायागतीचं पांघरून अंगावर ओढून घेत तिने म्हटलं. आजी झोपताना गाणं म्हणायची. आता आजोबांना गाणं येतं का तुझ्या? गोष्ट येते. गोष्ट ऐकता ऐकता सानिका गाढ झोपून गेली. उर्मिला गेल्यापासनं ती एकटी अशी पहिल्यांदाच येत होती. एरवी सागर मृणाल बरोबर आली तरी त्यांच्या बरोबर परत जायची. उर्मिलाची अनुपस्थिती तिला किती तीव्रतेने जाणवत असेल ह्याची भास्करला कल्पना होती. आजी म्हणजे सानिकाचं सर्वस्व होतं. त्या चिमण्या जीवाला असं फसवून धोका देऊन निघून जाण्याचा अधिकार उर्मिलेला कुणी दिला? त्यावेळी फक्त आपल्यालाच फसवलं होतं. ह्यावेळी सगळ्यांना चकवून निघून गेली. रवीने आपल्याला बजावलं होतं. तिला खूप जपायला पाहिजे. तिची मनस्थिती पार बिघडले. मनाच्या अशा अवस्थेत माणसं काहीही करून बसतात. पण मनाची ही अवस्था व्हायचं कारण काय? पूर्वायुष्यात घडलेल्या अपराधांनी माणूस एवढा पश्चातापदग्ध होऊ शकतो? तिच्या मनाच्या गुंतागुंतीचे हे धागे आपण अनेकदा हळूवार हातांनी सोडवायचा प्रयत्न केला होता. पण गुंता सुटल्यासारखा वाटत असतानाच गाठी का वाढत गेल्या. सागर समीराला आईच्यातला हा बदल उमगत नव्हता. पण खोलात जाऊन त्यांच्याशी चर्चा करणं आपल्याला शक्य नव्हतं. मुलं फार लहान होती. त्यावेळी आपल्या आयुष्यात येऊन गेलेलं वादळ आपण त्यांच्यापर्यंत पोचू दिलं नव्हतं. त्यावेळी झालेली पडझड आपण केवढ्या कष्टांनी निस्तरली होती. त्या वादळानंतरच्या शांततेत आपण घडलेले उत्पात विसरूनही गेलो होतो. पण त्यांच्या खुणा उर्मिलाच्या अंतर्मनातून कधीच पुसल्या गेल्या नव्हत्या. हे आता अगदी अलीकडे रवीच्या बोलण्यावरून कळलं होतं. खरं तर वेड आपल्याला लागायला हवं होतं त्यावेळीच. पण आपण मुलांसाठी ऐनभरातलं ते तुफानही घराच्या बाहेर थोपवून धरलं. उर्मिला मात्र एवढ्या वर्षांनी पुन्हा एकदा त्या पुसट झालेल्या खुणांनीही जायबंदी झाली. आपल्यापासून मुलांपासून तुटून गेली.
की रवी म्हणाला तशी ती मनाने कमकुवतच होती. म्हणूनच 25 वर्षांनी सुद्धा ती मुळापासून उपटली गेली. रवी आपला जिवलग मित्र, तरी सुद्धा ह्या नाजूक विषयावरती बोलताना तो घुटमळला होता. त्याच्या रूममध्ये ती दोघच होती. घरी उर्मिला जवळ मृणाल येऊन राहिली होती तेव्हा. वैद्यकीय दृष्ट्या तब्येतीत काहीच दोष नव्हता, पण उर्मिला सिव्हिअर डिप्रेशनमध्ये गेली होती. तसं गेलं वर्षभर तिचं निरुत्साही वागणं, कधी अति थंडपणा तर कधी कमालीची चिडचिड. मंदावलेल्या हालचाली, वाढतं नैराश्य ह्या सगळ्यांतून तो जातच होता. पण गेला आठवडाभर हे सारं वाढलं होतं. रवीची ट्रीटमेंट चालू होती, पण ती डॉक्टर म्हणून. त्या दिवशी तो रवीला भेटायला गेला होता. तो रवी त्याचा जवळचा मित्र, हितचिंतक होता म्हणून. तू मला काही गोष्टी स्पष्ट सांगायचं टाळतो आहेस का रवी? मेनोपॉजच्या काळात काही बायकांना हे असं होतं, हे तुझं म्हणणं मला मान्य आहे, पण म्हणून गोष्टी ह्या थराला जात नाहीत. भास्कर, आपण दोघंही खूप जवळचे मित्र आहोत, तरीही स्पष्ट सांगायला जराही अवघड वाटून घेऊ नकोस. मला ठाऊक आहे तू तिला उत्तमातली उत्तम ट्रीटमेंट देतो आहेस, पण मला ह्याचं मूळ जाणून घ्यायचंय, कारण शेवटी ह्या सगळ्याला तोंड द्यायचंच ते मलाच. उर्मिलाच्या आयुष्यात तसं बघायला गेलं तर कुठल्याच गोष्टीविषयी तक्रार करायला तिला जागा नाहीये. फायनान्शियली वी आर वेल ऑफ, चिल्ड्रन आर डुईंग वेल, बोथ आर वेल सेटल्ड. 2 गोजीरवाण्या नाती आहेत, संसारात संपूर्ण स्वातंत्र्य आहे. मला सिगारेट्स, दारू, पत्ते कसलंही व्यसन नाहीये. आमचं सोशल लाईफ छान आहे. दोघांचेही दोन्हीकडच्या नातेवाईकांशी संबंध उत्तम आहेत. माझ्या आई वडिलांशी तिचं छान पटायचं. मी नसलो तरी मुलांना घेऊन ती त्यांच्याजवळ मज्जेत राहायची. 1 मिनिट भास्कर, त्याला मध्येच थांबवत थोडं पुढे झुकून म्हणाला, तू नसतानाही ती मजेत का राहू शकत होती ह्याचं कारण तुला ठाऊक आहे? आपण दोघंही ह्या विषयावरती आजवर कधीही बोललो नव्हतो, पण त्या काही वर्षात तू काय सोसलंस ते मला कधी कळलं नाही असं वाटतं तुला? रवी, हा विषय फार नाजूक होता भास्कर. तुझ्या दुखऱ्या जागेवर फुंकर जरी घातली तरी त्या यातना तुला सहन व्हायच्या नाहीत ह्या विचाराने मी आपल्या दोघांत हा विषय कधी काढला नव्हता. नंतर तर तो झांबियातच निघून गेला आणि ते प्रकरण तिथेच संपलं. गेली काही वर्ष मिडल ईस्टमध्ये आहे तो. त्यावेळी सारं संपल्यासारखं वाटलं होतं रवी, पण त्याच्या मागे रेंगाळणाऱ्या खुणांनी ती बरेचदा अस्वस्थ झालेली पाहिले मी. पण त्या काळातही मी स्वतःचं दुःख, अपमान, अवहेलना विसरून तिलाच जपलं होतं. त्याच्या दूर जाण्याने तिला झाल्या होत्या त्याच्या शतपट अधिक यातना तिच्या माझ्यापासून तुटण्याने मला झाल्या असतील, हे तिला कधीच जाणवलं नसेल का रे रवी? जाणवलंच असणार, म्हणून तर तुझा डळमळणारा संसार तिनं पुन्हा सावरला ना. कुणास ठाऊक कुठल्या भावनेनं सावरला. श्रीकांतनं तिची केलेली फसवणूक तिच्या जिव्हारी लागली होती, की तिनं माझ्याशी केलेली प्रतारणा तिला पश्चातापदग्ध करत होती, ह्याचं विश्लेषण करायची सुद्धा ताकद माझ्यात उरली नव्हती. एकतर भांडणं, वादविवाद करून मोडलेलं घर आणि उद्ध्वस्त झालेली मुलं बघायचं धाडसही नव्हतं माझ्यात. फक्त 2 कारणांसाठी घर शाबूत राखलं मी रवी. उर्मिलावर मी जीव तोडून प्रेम केलं होतं हे एक, अँड आय नेव्हर वॉन्टेड माय चिल्ड्रन टू हॅव अ ब्रोकन होम. लष्करात असलेला माझ्यासारखा आडदांडगडी उर्मिला आणि मुलं ह्या 2 आघाड्यांवरती नेहमीच मेणाहून मऊ राहिला. बोलता बोलता भास्कर थांबला. खिशातून रुमाल काढून त्याने तो क्षणभर डोळ्यांवर घट्ट दाबून धरला. रवीने त्याच्या टेबलवर टेकवलेल्या दुसऱ्या हातावर हलकेच थोपटलं. आय अंडरस्टँड भास्कर. भास्करने स्वतःला सावरलं. स्वतःची चूक तिला उमगली त्यावेळी तिने स्वतःला सावरलं. पुन्हा माझ्या संसारात रमून गेली ती. तिने माणसंही खूप जोडली. माझ्या सतत होणाऱ्या बदल्यांना ती कधी कंटाळली नाही, की मी फ्रंटवर असताना अंगावर पडलेल्या जबाबदाऱ्यांनी कधीही वैतागली नाही. मुलांचे अभ्यास, त्यांची दुखणी खुपणी, वयात येतानाचे त्यांचे प्रॉब्लेम्स, आई नानांची शेवटची दुखणी, मुलांची लग्न, नातवंडांचं संगोपन, सगळं तिने समर्थपणे निभावून नेलं. मग ह्याच वर्षभरात तिला नैराश्यानं का म्हणून घेरावं?
हे सगळं करत होती ती कॉन्शियस उर्मिला होती भास्कर. सबकॉन्शियस लेवलवर ती स्वतःला सतत अपराधी समजत होती रे. तुझी केलेली फसवणूक, 4 लोकांत त्या वेळेपुरतं का होईना खराब झालेलं नाव, सासू सासऱ्यांच्या मनात त्या काळात तिच्याविषयी बसलेली अढी, सगळंच तिला आतल्यात जन्मभर टोचत होतं, टोचणार होतं. अरे पण त्या काळात मीही मनस्ताप भोगला नाही का तिच्या बरोबरीनं? भोगलास ना. पण तू स्वतःशी, उर्मिलाशी, मुलांशी नेहमीच प्रामाणिक राहिलास. गुन्हेगार तू कधीच नव्हतास रे. तू फक्त तिच्या गुन्ह्याची शिक्षा भोगलीस. पण कधी कधी अन्याय ज्याच्या बाबतीत घडतो त्याच्यापेक्षाही जो अन्याय करतो त्याचं मन त्याला जास्त खातं. आयुष्याशी आणि आयुष्य ज्याच्याशी बांधलेलं असतं त्याच्याशी प्रामाणिक राहणारा माणूस शिक्षा, अन्याय, मनस्ताप यांचा बळी होईल, पण स्वतःच्या मनासमोर त्याला कधीही अपराधी म्हणून, गुन्हेगार, आरोपी म्हणून उभं राहावं लागत नाही भास्कर. उर्मिलाला नेहमीच तिच्या मनानं अपराधी म्हणून हिणवलं असेल. घडलेल्या गोष्टींवर 20-25 वर्षांची साय धरली तरी त्या नासलेल्या दिवसांचे कडवट क्षण तिला अजून विसरता आले नसतील रे. पण तिच्या दृष्टीनं ते कडवट होते तरी कुठे? तेव्हा नव्हते. त्या दिवसांचं, त्या क्षणांचं माधुर्य तिने कदाचित आयुष्यभर जपलंही असतं. पण श्रीकांतच्या आयुष्यात आणखी स्त्रिया आल्या त्यावेळी त्याचं खरं रूप तिला कळलं, जाणवलं. उर्मिलाचा संसार मोडू नये ह्या दृष्टीनं श्रीकांत तिच्या आयुष्यातून दूर झाला असता तर त्याचं मोठेपण तिनं मान्य केलं असतं. पण हा धक्का लायकी नसलेल्या माणसाच्या पाशात गुंतल्याचा होता. आपण त्याच्या भूलथापांना बळी पडण्याचा शॉक होता तो. पण ह्या प्रकरणात तिची चूक नव्हतीच असं तर नाही ना. राजरस्ता सोडून ह्या घाणीनं बरबटलेल्या वाटेकडे वळायची हिला कुणी सक्ती केली होती का? स्वतःच्याही नकळत भास्करचा आवाज चढला. तुझा राग मला कळतोय भास्कर, पण इतकं कमी लेखू नकोस तिला. नवऱ्यापासून दूर राहणं प्रत्येक स्त्रीला ग्रेसफुली निभावून नेता येतच असं नाही. काही जणींच्या आयुष्यात असे वादळ येतात सुद्धा. तुझ्यासारखा समंजस जोडीदार लाभलेला असतो. त्यांच्या संसाराच्या नौका अंगावरच्या त्या वादळाच्या खुणा लपवत लपवत किनाऱ्याला लागतात. डोक्यात राख घालून घेतात. ते ती नौका अर्ध्यावरच सोडून देतात. त्यातल्या आपल्या जोडीदाराकडे कायमची पाठ फिरवून दुसरा पर्यायच शोधतात. अरे पण जिचा नवरा दुर्गम प्रदेशात मिळेल ते अन्न खाऊन आणि सापडेल तो निवारा घेऊन जगतोय, ह्या देशातल्या लोकांना सुखानं झोपता यावं म्हणून स्वतः जागरण करतोय, हाल, कष्ट आणि गैरसोयी ह्यांच्या संगतीनं आयुष्य काढतोय, त्याच्या बायकोनं तरी? भावनांचा उद्रेक त्याला आवरता आला नाही. खुर्चीच्या पाठीला रेलून त्याने डोळे मिटून घेतले. रवी त्याच्या जवळ गेला. शांत हो भास्कर. बंदुकीतून सुटलेली गोळी जशी तुम्हा लोकांना परत घेता येत नाही तसे हातातून सुटलेले दिवसही. ते दिवस जसे जायचे होते तसेच गेले. त्यावर तुला नियंत्रण ठेवता आलं नाही हे तर सत्य आहे ना. मग आता त्याचा त्रास का करून घेतोयस? कारण तू म्हणतोयस तसं त्या दिवसांचं भूत आता इतका काळ लोटल्यानंतर तिच्या मानगुटीवरती येऊन बसलंय म्हणून. स्वतः केलेल्या गुन्ह्याची शिक्षा ती एकटी भोगत नाहीये रवी. बरोबरीनं माझीही फरफट करते. जो माणूस आयुष्यात तिला फक्त सुख आणि सुखच द्यायला धडपडला त्याच्या आयुष्यात त्याला सुखाच्या 4 घटकाही निवांतपणे अनुभवायला देऊ शकत नाही ती. तुझं म्हणणं अगदी खरंय. पण सध्या मनाच्या ह्या अवस्थेतून तिला बाहेर खेचायचं तर माझे एकट्याचे प्रयत्न पुरे पडणार नाहीयेत. तुझेही हात तुला बळकट करायला हवेत. मी औषध देऊ शकेन तिला, पण तिच्या रात्रंदिवस सहवासात असणाऱ्यांनीच शेवटी तिला जपायचं आहे. तिचं मन रमवण्याचा, विचारात तिला हरवू न देण्याचा आणि आयुष्यात जास्तीत जास्त रस घ्यायला लावण्याचा प्रयत्न शेवटी तुलाच करायचा आहे की. तिला जराही एकटं सोडू नकोस. कुठलीही औषध तिच्या हाती लागू देऊ नकोस. कुठलीही तीक्ष्ण हत्यारं तिच्या दृष्टीपथात येतील अशी ठेवू नकोस. मृणालला म्हणावं सानिकाला घेऊन काही दिवस इकडेच राहायला ये. तिला न सांगताच ते राहायला आले. पण उर्मिला आपल्या कोशातून बाहेर पडायला तयारच होत नाही. स्वतःतच हरवलेल्या आपल्या आजीकडे बघताना माझी सोनाबाई किती केविलवाणी दिसते तुला ठाऊक नाही रवी. समीरा पण आले सुट्टीत इथे.
पण तिची पूजा आजी जवळ जायला सुद्धा घाबरते. घरी आल्या की आजी आजी करून तिच्या भोवती भोवती नाचणाऱ्या माझ्या दोन्ही चिमण्या हल्ली तिच्या पुढे चिडीत चुप्प बसतात. तू असा खचून जाऊ नकोस रे भास्कर. वी विल डेफिनेटली फाइंड वे आउट. उर्मिला बरी होणार आहे. आपले प्रयत्न वाया जाणार नाहीत ह्याची खात्री आहे मला. रवीने दिलासा दिला होता. पण शेवटी सगळ्यांचे सगळेच प्रयत्न उर्मिलाने वायाच घालवले होते. भावनेच्या भरात असले पेशंट्स काहीही करू शकतात हे रवीचं म्हणणं तिने खरं करून दाखवलं होतं. समीरा सासूबाईंना बरं नाही म्हणून त्या दिवशी घरी गेली होती. मृणाल सानिकाला अंघोळ घालत होता. उर्मिलाशी गप्पा मारत बसलेल्या मावशींना तिने स्वतःसाठी चहा करायला पाठवलं आणि त्यांचा डोळा चुकून बिल्डिंगच्या 4थ्या मजल्यावरच्या गच्चीत जाऊन तिने स्वतःला तिथून झोकून दिलं होतं. ऑफिसमध्ये बातमी कळली ती फक्त उर्मिलाला बरं वाटत नाहीये ताबडतोब या अशी. सागरच्या ऑफिसमध्ये तसाच निरोप ठेवून तो घाईघाईने घरी आला होता. घरी पोचल्यानंतर उर्मिलेचा अचेतन देह पाहून त्याच्या डोळ्यांपुढे काळोखच पसरला. त्यावेळच्या धक्क्यातून स्वतःला सावरायचा प्रयत्न करता करताच भास्कर मागचं सगळं निस्तरत होता. पंचनामा, पोस्टमॉर्टम, अंत्यसंस्कार, लोकांच्या सहज वाटणाऱ्या पण चौकस प्रश्नांना उत्तरं देणं सगळंच असह्य होतं. जोडीला हिथून पुढे पसरलेल्या भयान भवितव्याचा विचार. कसं काढायचं हे उरलेलं आयुष्य एकट्याने. कसा पेलायचा हा आठवणींचा आणि उर्मिलाच्या मृत्यूनंतरच्या भयानक क्षणांचा डोलारा. दिवसा उघड्या डोळ्यांनी जगाकडे पाहायची लाज वाटत होती आणि रात्री डोळे मिटून झोपायला भीती वाटत होती. गच्चीत सापडलेल्या उर्मिलाच्या घरात वापरायच्या चपला त्याने दुसऱ्या दिवशी दिसल्याबरोबर कचऱ्याच्या डब्यात फेकायला लावल्या होत्या. बाकीच्या तिच्या वस्तू मात्र त्याने जपून ठेवल्या होत्या. तिच्या आठवणीने जीव बेचैन झाला की तिचं कपाट उघडून थोडा वेळ बघत राहायचा. गेले काही महिने सैरभैर मनस्थितीत असूनही उर्मिलाचं कपाट बघत राहावं असं टापटीप होतं. कुणाशी बोलायचा मूड नसला तरी घरातली कामं हळूहळू चालूच असायची. घाण, धूळ, पसारा ह्यांना तिच्या राज्यात कुठेही थारा नव्हता. जायच्या आधीचे 8-10 दिवस मात्र उर्मिलाला बिछाण्यावरून सुद्धा सक्तीने उठवावं लागत होतं. जबरदस्तीने घराबाहेर काढावं लागत होतं. तिने खरेदीला जावं, मुलींना घेऊन बागेत जावं, काहीच नाही तर टीव्ही, व्हिडिओ तरी नक्कीच बघावा, काही वाचावं, गप्पा माराव्या म्हणून मागे लागावं लागत होतं. नातेवाईक, मित्रमंडळी ह्यांच्याकडे तिला नेणं मात्र भास्कर कटाक्षाने टाळत होता. ती ह्या डिप्रेशनमधून बाहेर आली, तिचं वागणं जरा नॉर्मल झालं की तो तिला घेऊन मद्रास कन्याकुमारीला जाणार होता. गाढ झोपलेल्या सानिकाला कुशीत घेऊन भास्कर कितीतरी वेळ तसाच जागा होता. नाईट लॅम्पचा प्रकाश उर्मिलाच्या फोटोवर असा पडला होता की तिकडे लक्ष गेलं की भास्करला वाटायचं उर्मिला आपल्याकडे बघून मिश्किलपणे हसते. नातीला गाणं म्हणून झोपवता आलं नाही म्हणून चिडवते. भास्करच्या मनात आलं, इतक्या तऱ्हेतऱ्हेच्या अनुभवांनी भरलेला आपला संसार, त्याचा शेवट असा एखाद्या शोकांतिकेसारखा करून का व्हावा. 25 वर्षांपूर्वी उर्मिलेबद्दल आईकडून जे कानावर आलं त्याने त्यावेळी असा जबरदस्त शॉक दिला होता की तेव्हा सगळं संपल्यासारखं वाटलं होतं आपल्याला. उर्मिला बरोबरचं सहजीवन, आपलं चौघांचं छोटंसं सुरेख घरकुल आणि आदर्श सुखी संसाराविषयी आपली सुखस्वप्न ह्या साऱ्यालाच त्यावेळी सुरुंग लावल्यासारखं वाटलं होतं आपल्याला. पण त्या सुरुंगानंतरही उडालेले तुकडे एकत्र करून जोडून आपण सगळं पुन्हा पहिल्यासारखं सांधून घेतलं होतं. मध्यंतरीच्या काळात वाटलं किती बेमालूमपणे दुरुस्त केलाय आपण तडा गेलेला आपला संसार. त्यावेळच्या मोडतोडीच्या, जोडून घेतलेल्याच्या विद्रूप खुणा कुठेही आता उरल्या नाहीत. त्यावेळी झालेल्या जखमा आपल्या हृदयातही अशा बेमालूमपणे लपवून ठेवल्या आहेत की आपल्या व्यक्तिमत्वातले बदलते रंग कुणीही कधीही ओळखू शकलं नाही. पण जिच्यासाठी एवढं सारं केलं तिने कुठे यश दिलं शेवटी. आपल्या विश्वात फक्त उर्मिला होती. तिच्या विश्वात मात्र आपण कुठेच का उरलो नाही. आणि नव्हतंच सामावून घ्यायचं आपल्याला स्वतःत तर त्याच वेळी सगळं तोडून ती का निघून गेली नाही.
नंतरची 25 वर्ष पुन्हा एकदा तन्मनाने आपली होऊन ती राहू शकली, तर 25 वर्षानंतर तिने स्वतःला असं एकाकी, आपल्यापासून दूर का करून टाकलं? रवी म्हणतो तसं तिच्या अपराधी मनात एवढ्या वर्षांनी पुन्हा एकदा डोकं वर काढून तिला काय एवढं छळलं? भास्करला वाटत राहायचं, उर्मिलेला नैसर्गिक मृत्यू आला असता तर आपण अधिक शांतपणे, अधिक धीराने तो घाव पेलला असता. पण तिचंही असं जाणं, डोकं बधीर होऊन जायचं त्याचं. सागर 5 वर्षांचा आणि समीरा 6 महिन्यांची होती त्यावेळी भास्करची बदली झाली. ते गाव मुलांना नेण्याच्या दृष्टीने फारसं सोयीचं नव्हतं. त्या तिघांना माघारी सोडून जाताना त्याला कमालीचं जड गेलं होतं. पण उर्मिलाची नियमित येणारी पत्र आणि मधून त्यातनं येणारे त्या तिघांचे फोटो, ह्यांनी त्याच्या मरगळलेल्या मनाला जरासा दिलासा मिळायचा. तो रजेवर आला त्यावेळी एक दिवस उर्मिला घरात नाही असं बघून आईने त्याला म्हटलं, "एक सांगितलं तर ऐकशील का?" "काय?" "परत जाताना उर्मिलेला ने तुझ्याबरोबर." "अगं पण तिथे मुलांची सोय नाही व्हायची नीट, शिवाय थंडी पण आहे खूप. मुलांना सांभाळीन मी." भास्कर चकित झाला होता आईचा हट्ट बघून. "आई, तुमचं दोघींचं पटत नाहीये?" "न पटण्याचा प्रश्नच येत नाही. उर्मिला कुठे स्वभावानं वाईट आहे? मग स्पष्ट बोलते म्हणून रागावू नकोस. पण वेळेवारी सांगितलं नाही अशी टोचणी मनाला लागून राहील, पुढे मागे काही विपरीत घडलं तर." "आई, सरळ प्लीज सांगून टाक ना गं. माझा जीव असा टांगणीला लावू नकोस." "भास्कर, उर्मिला आणि श्रीकांत देसाई." "नको, इतकी मैत्री वाढले दोघांची." डोक्यावर बर्फाची लादी ठेवली असती कुणी तरी थिजला नसता एवढा भास्कर आईच्या त्या एका वाक्याने थिजून गेला. "तू आणि नाना? तुम्ही काही विचारलं नाहीत तिला ह्याच्याबद्दल?" एक दोनदा आडून तिला विचारून पाहिलं. हे संबंध कमी करण्याबद्दल सुचवूनही पाहिलं. पण तिनं जराही कानामनावर घेतलेलं नाहीये ते. तोडून बोलण्याचा, कुचके टोमणे मारण्याचा किंवा एक घाव 2 तुकडे करण्याचा आमचा दोघांचाही स्वभाव नाहीये ते तुला ठाऊक आहे. म्हणून म्हणते, मुलांना मी सांभाळीन, तू घेऊन जा तिला बरोबर." आई समोरून उठून भास्कर अस्वस्थपणे यरझाऱ्या घालायला लागला. त्याचा विदीर्ण चेहरा आईला बघवेच ना. "मला कळतंय भास्कर, तुझ्या मनाची काय अवस्था झाली असेल हे कळल्यावर. पण माझी शपथ आहे तुला, डोकं शांत ठेवून ह्यातनं बाहेर पडण्याचा मार्ग शोध. उर्मिला तुला, मला, मुलांना, ह्या घराला हवी आहे. ती आपल्यापासून तुटेल अशी कुठलीही स्टेप तू घेऊ नकोस." आईचं म्हणणं त्याला पटत होतं. पण स्वतःच्या भावना काबूत ठेवणं इतकं सोपं होतं तरी का? उर्मिला आता बाहेरून परतल्यावर आपण तिला कसे सामोरे जाऊ? लग्नाला 7 वर्ष झाल्यावरही एकमेकांच्या प्रेमात चिंब भिजलेल्या प्रेमिकासारखं जीवन आपण जगतोय ह्या भ्रमात होतो ह्या क्षणापर्यंत. पण आपल्या पायाखालची सरकणारी वाळू आपल्याला जाणवलीच नव्हती असंच म्हणायला हवं होतं. खोड काढायला उर्मिलाने कुठे जागाच ठेवली नाहीये असं आपल्याला वाटत होतं. पण आईने सांगितलेलं खोटं तरी कसं म्हणायचं? एवढा मोठा कलंक तिच्या कपाळावरती लावण्याआधी आईने 10 वेळा विचार केला असेल. एवढा मोठा आघात आपल्या हृदयावरती करणारी बातमी आपल्याला देण्याआधी तिने कित्येक रात्री तळमळून काढल्या असतील. आई समंजस तर आहेच, पण उर्मिलावर खूप जीवही लावून आहे. स्वतःच्या अशा वागण्याने उर्मिला काही काळ तिच्या मनातून उतरली तरी आई आपल्या जीवनातून तिला हद्दपार करायचा विचारही कधी करू शकणार नाही. स्वतःची मुलगी चुकली तर तिला प्रेमाने योग्य मार्गावर आणून ठेवणाऱ्या आईचंच अंतःकरण तिच्याजवळ उर्मिलासाठी असेल ह्याचीही आपल्याला खात्री आहे. पण ही एवढी मोठी चूक उर्मिलाच्या हातून घडलीच तरी कशी? ती आपला विरह सहन करू शकली नाही की आपण तिला कुठे कमी पडतो आहोत? लग्नापूर्वीच आपण तिला आर्मी लाईफची कल्पना दिली होती. गेल्या 7 वर्षात तिचं चित्त इतरत्र गुंतल्याचं कधी जाणवलं नव्हतं आपल्याला. उलट इतर कुणाच्या आयुष्यात येणारा हा प्रॉब्लेम आपल्याला कधी जवळपासही फिरकणार नाही ह्या भ्रमातच आपण नेहमी राहिलो. आणि आज चटका बसल्यावर हा निखारा आपल्याच पावलाखाली आल्याचं कळतंय आपल्याला. नवरा म्हणून आपण ह्यावेळी कसं वागायला हवं तिच्याशी,
तिच्याशी अबोला धरायचा, तिच्यापासून दूर दूर राहायचं, की सरळ सरळ तिच्या तोंडून सत्य वदवून घ्यायचं आणि ते ऐकल्यावर तिच्याकडे कायमची पाठ फिरवायची, की ह्यातलं काहीही न करता तिच्याशी समजुतीने बोलून तिला विश्वासात घेऊन तिचं चिखलात रुतत जाणारं पाऊल बाहेर काढायला तिला मदत करायची. त्याच्या संयमी सुसंस्कृत मनाने शेवटचा पर्यायच स्वीकारायचं ठरवलं, कारण बाकीच्या कुठल्याही उपायांनी त्याची वाट चुकलेली उर्मिला परत त्याच्या मनात वस्तीला येऊ शकली नसती. उलट त्याचं आणि मुलांचं भावविश्व मात्र उद्ध्वस्त झालं असतं. उर्मिला सागरला शाळेतून घेऊन आली. नेहमीप्रमाणे तिची अखंड बडबड चालूच होती, पण भास्करला तिच्याशी बोलावसंच वाटेना. कपड्यांच्या घड्या करता करता ती म्हणाली, सागरच्या बाई म्हणत होत्या, त्याची ग्रास्पिंग पॉवर छान आहे, खूप पटकन पाठ होतं त्याचं आणि शिकवलेलं समजतंही अगदी लगेच. पुढच्या 17 तारखेची तिकीटं काढतोय आपली दोघांची. तिच्या बोलण्याशी संपूर्ण विसंगत वाक्य बोलला तो. उर्मिलाने चटकन मागे वळून पाहिलं. दोघांची? हा, मी तुझ्याबरोबर यायचंय? हां, नीट सांग ना भास्कर. 17 तारखेची आपली दोघांची तिकीटं काढतोय म्हणून सांगितलं ना आत्ताच. आणि मुलं? आई बघेल मुलांना. अरे पण का? मला चैन नाही पडणार त्यांच्याशिवाय. आणि समीरा किती लहान आहे अजून. मला कसल्याही सबबी नको आहेत उर्मिला. तू माझ्याबरोबर येणार आहेस, दॅट्स फायनल. मला कारण कळेल का? कारण तुला ठाऊक आहे. उर्मिला गोरीमोरी झाली. तिने पुढे एकही प्रश्न विचारला नाही. भास्करनेही विषय वाढवला नाही. गावी पोहोचेपर्यंत तो ह्या विषयावरती तिच्याशी बोलणारही नव्हता. चेहरा हसरा ठेवून आई नानांच्या आणि मुलांच्या सहवासातला वेळ जास्तीत जास्त आनंदात उपभोगणं ही त्या रजेत भास्करच्या दृष्टीने तारेवरची कसरत ठरली होती. त्या दिवसात त्या दोघांमधला मोकळेपणा तर संपलेलाच होता. पण आई नानांपुढे वावरतानाही उर्मिला संकोचूनच होती हे त्याच्या लक्षात येत होतं. ती दोघं निघाली. त्यावेळी उर्मिलेचे डोळे तुडुंब भरलेले होते. घराबाहेर पडेपर्यंत तिने मुलांना सोडलं नव्हतं. तिच्या डोळ्यांतलं पाणी भास्करला अस्वस्थ करत होतं. पण कधीतरी कुठली तरी स्टेप घ्यायलाच हवी होती. गाडीतही तो ह्या विषयावरती बोलणार नव्हता, कारण जेव्हा हे सगळं बोलायचं तेव्हा आजूबाजूला कुणीही नको होतं त्याला. घरी पोहोचल्यावर रात्रीची जेवणं आटोपल्यावर त्याने उर्मिलाला विचारलं, आईकडून जे कळलंय मला ते खरं आहे का? त्याच्या हातावरती हात ठेवत तिने म्हटलं, माझं चुकलं भास्कर, मी कबूल करते. आपल्या हातावरचा तिचा हात थरथरतोय हे जाणवलं त्याला. निदान जो आरोप तिच्यावरती केला जात होता तो नाकारण्याचा खोटेपणा तरी ती करत नाहीये ह्याचंच समाधान वाटलं त्याला. आपलं चुकतं हे अशा एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्समध्ये गुंतलेल्या प्रत्येक व्यक्तीलाच कळत असतं उर्मिला. तरीही ती चूक चालूच ठेवण्याची चूक ते करत असतात. मला जाणून घ्यायचंय ते एवढंच, की हा अपघात आपल्या संसारात कसा काय घडला? तू नसलास की फार एकटं वाटतं मला. एकटा मी नव्हतो? उर्मिलाने त्याच्या नजरेत गुंतलेली नजर काढून घेतली. तू तरी तुझ्या माणसांमध्ये असतेस, आपल्या मुलांबरोबर असतेस. माझा एकटेपणा मी कशात बुडवतो? दारूच्या पेल्यात नाही. एकटेपणातून मार्ग काढायला कुणाला पुस्तकांची सोबत लागते तर कुणाला व्यसनांची हवी असते. पण माणसांची सोबत ज्यांना हवी असते त्यांनी ती सोबत कुणाची नि कशा प्रकाराची आहे हे पारखून घ्यायचं असतं. आणि शरीर सुखाचंच बोलायचं झालं तर ती भूक आपल्या माणसाच्या सहवासातच भागायला हवी. तरच तो त्या भुकेचाही सन्मान असतो उर्मिला. स्वाभिमानी माणूस उपाशी राहिला तरी वाटेल त्यानं पुढं केलेल्या अन्नावरती नाही ग तुटून पडत. पुरे ना भास्कर, किती तोडून बोलशील आता? माझ्या फक्त बोलण्यानं तू इतकी दुखावली जातेस उर्मिला, पण तुझ्या वागण्यानं माझ्या मनाची काय अवस्था होऊ शकते ह्याचा कधी विचार केलायस? श्रीकांतच्या सहवासात बहकून गेलीस त्यावेळी माझी एकदाही आठवण नाही का आली तुला? माझ्याशी प्रतारणा होते, माझा अपमान होतोय, विश्वासघात होतोय असं नाही का वाटलं कधी? माझा सहवास कमी पडतोय म्हणून ज्याच्या सहवासात सुख शोधायला गेलीस तो काय 24 तास तुझ्याच भोवती घोटाळतो? तुझ्याशी लग्न करणार आहे तो? शिशी, त्याच्याशी लग्न वगैरे कल्पनाही माझ्या मनाला कधी शिवलेली नाहीये आजपर्यंत. तू, मुलं,
तुम्हीच तर सर्वस्व आहात माझं. बोलता बोलता उर्मिलाच्या गळ्यामध्ये हुंदका दाटला. मग ज्याच्याशी लग्न नाही त्याच्याशी शृंगार? आय हेट द डॅम आयडिया. आय हेट इट उर्मिला. अँड यू आर द लास्ट पर्सन फ्रॉम हुम आय विल एक्सपेक्ट दिस. भास्कर, तुझ्या बोलण्यातलं अक्षर न अक्षर मला पडतंय. अगदी गेल्या वर्षापर्यंत मलाही ही कल्पना किळसवाणीच वाटायची. पण श्रीकांतशी मैत्री वाढत गेली आणि त्याच्या सहवासात मी हिप्नोटाईज झाल्यासारखी होत गेले. आपल्याच हातून हे घडतंय ह्यावर माझा विश्वास बसायचा नाही आणि बसला तरी स्वतःला त्यावेळी सावरता यायचं नाही. मनाची अवस्था विचित्र व्हायची. भास्करला आपण फसवतोय ही जाणीव, स्वतःला सावरत येत नाही याची चीड आणि माई, नाना, तू तिघांनीही एवढ्या साऱ्या उत्पातातही धारण केलेला शांततेचा मुखवटा. मला ठाऊक आहे भास्कर, तुझं नानं बावन कशी आहे. तू अंतर्बाह्य स्वच्छ आहेस, शुद्ध आहेस. मी मात्र माझं पावित्र्य कुणाच्या तरी इशाऱ्यावर हुकूम घालून बसले. तुझा संयम संपला तर तो तुझा दोष नाहीये. तुझ्या हृदयातला वडवानल एक ना एक दिवस बाहेर पडणार आहे आणि त्याचे चटके मला सोसावे लागणार आहेत. हेही गोष्ट तुला कळल्याचं माझ्या लक्षात आलं. त्या दिवशीच मी ओळखलं होतं, तू देशील ती शिक्षा भोगायला मी तयार आहे भास्कर. उर्मिलाला हुंदके आवरेच नात. भास्करने स्वतःच्या भावनांना काबूत ठेवण्याचा प्रयत्न करत तिला जवळ घेतलं. अशा गोष्टी रडण्यानं संपतात का ग उर्मिला? का अशी वाहवत गेलीस तू? आणि शिक्षेचं म्हणशील तर शिक्षा हा शब्द नवरा बायकोच्या नात्यात मला तरी कुठेच बसवता येत नाही. मला सांभाळून घेता येईल तितके दिवस घेईन मी. जमणार नाही त्या दिवशी तुझा मार्ग तुला मोकळा करून देईन. प्रेम ही सक्तीनं मिळवायची गोष्ट नाहीये आणि ते माझ्या नशिबात नसेल तर त्याच्याशिवाय जगायची सवय करून घेईन मी. तुझा निर्णय तूच घ्यायचा आहेस. स्वतःची भरकटणारी जीवन नौका सावरायचा प्रयत्न आत्ताच केला नाहीस तर ती तुला कुठे नेऊन सोडेल ते कळणार सुद्धा नाही तुला. मात्र त्यात माझी फरफट करू नकोस किंवा मुलांच्याही आयुष्याशी खेळू नकोस. आणखी एक लक्षात ठेव, श्रीकांत सारखी माणसं सहज मिळणाऱ्या सावजांना कधीच सोडत नसतात. लग्नाची बायको असताना त्यांना मैत्रीण चालते, तसंच त्या मैत्रिणीला झुलवत ठेवून त्याला आणखीही इतर बायकांचं वावडं नसतं ग. ह्या सगळ्यात तुझं स्थान कोणतं ते तू ठरवायचं आहेस. रडता रडता उर्मिलाचा जीव घुसमटला. तिला धड श्वासही घेता येईना. भास्करने चटकन उठून तिला पाणी पाजलं. तिच्या पाठीवरून हात फिरवला आणि ती जरा शांत झाल्यावर तिला झोपवलं. तिला झोप लागेपर्यंत तो तिच्याजवळ बसून राहिला. पण तिच्यापासून दूर झाल्यावर त्याचं मन पुन्हा फणा काढून उभं राहिलं. काय इतका चांगला वागतो आहेस तिच्याशी? तिने केलेला अपमान जिव्हारी नाही का लागला तुझ्या? अक्षम्य गुन्ह्याला क्षमा करायचा मोठेपणा मिळवायचाय तुला, की उर्मिलाला दूर केलं तर मुलंही दुरावतील ह्या वास्तवाला घाबरतो आहेस तू, की उर्मिलालाच दूर करायची ताकद नाहीये तुझ्यात? प्रश्नांचे फटकाऱ्यावरती फटकारे बसत होते आणि भास्कर रात्रभर ह्या कुशीवरून त्या कुशीवर वळत तळमळत होता. सकाळी उठता उठता त्याच्या दुसऱ्या मनाने त्या सगळ्या प्रश्नांचं एकच उत्तर दिलं त्याला. उर्मिलाला माफ करणं त्याला एकाच कारणासाठी शक्य झालं होतं. उर्मिलावर त्याचं विलक्षण प्रेम होतं. ह्या एकाच उत्तराने त्याचे बाकीचे प्रश्नही सुटणार होते. मुलांचं भावविश्व शाबूत राखलं जाणार होतं. त्याच्या मुलांना एकाच छपराखाली त्यांच्या आईबापांचं प्रेम मिळणार होतं. विभक्त झालेल्या आईबापांची मुलं म्हणून त्यांचे मानसिक हाल होणार नव्हते. आई की बाबा ह्या मनाची शक्ल करणाऱ्या प्रश्नाला त्याच्या मुलांना सामोरं जायची वेळ येणार नव्हती. आणखीन एक गोष्ट त्याच्या मनाला पुरती ठाऊक होती. उर्मिला आणि मुलं ही आपल्या आयुष्याची गोळाबेरीज आहे. ती आपल्या आयुष्यातून वजा झाली तर बाकी उरणार आहे ते शून्य. वर्षामागून वर्ष जात राहिली. उर्मिलानेही दिलेलं वचन पाळलं. कड्याच्या टोकाला जाऊन पोहोचलेला संसार पुन्हा एकदा स्थैर्याच्या भक्कम पठारावरती येऊन उभा राहिला. पण तरीही कधी कधी उर्मिलाशी शारीरिक मानसिक जवळीक साधताना भास्कर अंतर्मुख होऊन जायचा.
स्वतःच्या मनाची आंदोलनं न्याहाळता न्याहाळता गोंधळून जायचा. उर्मिलाने त्यावेळी स्वतःला सावरलं. त्याची काहीही कारणं असतील. कदाचित श्रीकांतचं इतर बायकांशी सैल वागणं तिला जाणवायला लागलं असेल किंवा आपल्याशी प्रतारणा केल्याचं दुःखही खोलवर बोचलं असेल. पण श्रीकांतपासून तुटून ती पुन्हा आपली झाली. ती आपलीच राहिली. तिच्या हातून झालेल्या चुकीच्या आपण तिला माफीही देऊन टाकली. मग मधूनच कधीतरी आपण त्या दिवसांच्या नुसत्या आठवणींनीही इतके कासावीस का म्हणून होतो की ह्या जखमेचा एक विद्रूप व्रण आपल्या आयुष्यावर कायमचा उमटून राहणार आहे. कुणाजवळही व्यक्त न करता येण्याजोग्या ह्या वेदनेचं ओझं आपल्याला जन्मभर बाळगायचं आहे. उर्मिलाचंही अंतरंग कायमचं गढूळलेलंच राहणार आहे का? तिच्या दुःखाची जात आपल्यापेक्षा वेगळी आहे, पण शेवटी तीही एका फार मोठ्या उत्पातातून गेलीच आहे ना. तिच्या वेदनांना तरी कोण वाली आहे? म्हणजे तन्मनाने एक होऊनही आपण आपापली दुःख एकमेकांजवळ कधीच बोलू शकणार नाही. आपापल्या जखमांना आपणच मलमपट्टी करत राहायचे असंच आपण समजवत होतो स्वतःला आजवर. पण आज हे सगळं घडून गेल्यावर जाणवतंय, उर्मिलेच्या बाबतीत ही मलमपट्टी यशस्वी झालीच नव्हती. 25 वर्ष तिने उरात कोंडून ठेवलेली वाफ दुप्पट जोमाने उफाळून बाहेर पडली आणि तिने उर्मिलेचा असा बळी घेतला. झोपेतच कूस बदलताना सानिकाच्या अंगावरचं पांघरून दूर झालं आणि थंडी वाजायला लागल्याबरोबर तिने पाय पोटाशी दुमडून घेतले. भास्करने तिच्या अंगावरचं पांघरून नीट केलं आणि उठून शेजारच्या ड्रॉवरमधून एक कंपोज काढून तोंडात टाकली. अलीकडे बरेचदा ह्या गोळ्यांची सोबत बरी वाटायला लागली होती. कर्नल श्रीखंड्यांशी जरा वेळ गप्पा मारून भास्कर अंजनी बरोबर बाहेर पडला. कर्नल साहेबांच्या अंगात ताप असल्याने ते आणि वहिनी दोघेही लग्नाला येणार नव्हते. खरं तर दादा आणि वहिनी दोघेही लग्नाला येत नाहीत म्हटल्यावर अंजनीचाही उत्साह कमी झाला होता. तुम्ही तिघही नाहीत तर मी तरी कशाला जाऊ? माझी त्यांची ओळख तर तुमच्यामुळेच आहे ना. भास्करलाही जायची फारशी इच्छा नव्हतीच. असं नको भास्कर, कर्नल साहेब म्हणाले. माझ्यामुळेच तुमची दोघांची आणि देशपांड्यांची ओळख आहे हे खरं असलं तरी आपल्यापैकी कुणीच गेलं नाही तर त्यांना वाईट वाटेल. त्यांच्या घरचं एवढंच तर कार्य आहे ह्या मुलाचं. अंजनीने आणि भास्करने गेलं पाहिजे असा त्यांचा आग्रहच पडला. देशपांडे पती पत्नींना आणि वधूवरांना शुभेच्छा देऊन झाल्यावर भास्कर म्हणाला, इथे जेवायचंय. तुम्हाला काय वाटतं? बाहेर खाऊया कुठेतरी. चालेल. अंजनीलाही तेच बरं वाटलं. अंजनीशी त्याचा परिचय होऊन 2 वर्ष होत आली होती, पण ती दोघंच अशी प्रथमच बाहेर पडत होती. अंजनीविषयी आपल्याला वाढणारी ओढ कर्नल साहेबांच्या आणि वहिनींच्याही लक्षात आल्याचं त्याला अलीकडेच जाणवायला लागलं होतं. ती दोघं आणि अंजनी आणि आपण असं चौघं बरेचदा काही ना काही कारणाने एकत्र बाहेर जातो. नाटक, गाण्याचे प्रोग्राम्स, पार्टीज, शक्य असेल त्या सगळ्या ठिकाणी आपल्याला त्यांच्याबरोबर नेण्याचा त्यांचा कटाक्ष असतो हेही भास्करला कळत होतं. तरीही आपण आणि अंजनी दोघांनाच ते सहसा एकांत देत नाहीत ह्याचं त्याला आश्चर्य वाटायचं. अंजनीसाठी त्याचा जीव तुटायचा. तिच्या एकटेपणाविषयी ते फार हळवे होऊन बोलायचे. उर्मिलेच्या जाण्यानंतर भास्करलाही खूपच मानसिक आधार दिला होता त्यांनी, पण तरीही दोघांसाठीही त्यांची सहानुभूती स्वतंत्र होती. आपण पुन्हा लग्न करावं असं त्यांनी कधी सुचवल्याचं भास्करला आठवत नव्हतं. मात्र अंजनीने एकटं राहू नये, तिला योग्य तो जोडीदार मिळावा ह्या बाबतीतले त्यांचे विचार ते भास्कर जवळ अनेकदा बोलून दाखवत. अंजनीचा रघुनंदन बरोबरचा सुखी संसार, त्या दोघांनी मिळून जर्मनीत गाजवलेलं कर्तृत्व, दोघांचं एकमेकांवरती असलेलं जीवापाड प्रेम, त्याच्या अचानक जाण्याने अंजनीच्या जीवनात आलेली पोकळी, ह्या सगळ्यांचे उल्लेख अधनमधन त्यांच्या बोलण्यात डोकावत असत. पण चुकूनही कधी भास्कर अंजनीने एकत्र येण्याविषयीचा सूचक सुद्धा उद्गार त्यातून भास्करला शोधता आला नव्हता.
स्वतःच्या एकटेपणाचं विश्लेषण करता करता भास्करला अलीकडे जे जाणवायला लागलं होतं त्याचं त्याला स्वतःलाही कधी कधी नवल वाटायचं. सागरने सुरुवातीला त्याला कायमचं स्वतःकडे राहायला जायचा आग्रह केला. त्यावेळी भास्कर एकदा त्याला म्हणाला होता, खरं सांगू का सागर, तुला आणि मृणाललाच काय, पण मला सुद्धा आता स्वतंत्र राहायची सवय झाली. उगाच एकमेकांच्या पायात पाय अडकवून आपण स्वतःची प्रायव्हसी गमावून बसलोय असं कधीतरी आपल्याला दोन्ही पक्षी वाटायला लागलं तर. त्यापेक्षा आहे ते काय वाईट आहे. तुम्हाला कंटाळा आला की तुम्ही इथे येत चला, मला कंटाळा आला की मी तुमच्या घरी येत जाईन. सागरने ते पटवून घेतलं होतं. एवढंच नव्हे तर गेल्या काही दिवसांतली त्यांची अंजनीशी वाढती मैत्री बघून त्याने एकदा भास्करला सुचवलंही होतं, दादा लहान तोंडी मोठा घास घेतोय, असा गैरसमज करून घेणार नसाल तर एक सुचवू का? मी 3 नातवंडांचा आजोबा झाला असलो तरी तूही 2 मुलांचा बाप आहेस बाबा आता. तुला लहान कोण म्हणेल? तुम्ही अंजनी मावशींशी लग्न का नाही करत? ह्या वयात लग्न एवढं सोपं असतं का सागर? 2 संसारी मुलं, जावई, सून, नातवंड अशा परिवाराचा मध्यबिंदू आहे मी. मग अंजनी मावशीलाही नाहीयेत का नातवंड? सागरने म्हटलं. आणि हे लग्न तुम्हा दोघांनाही आयुष्यात कॅम्पेनियन्स मिळवून देईल. किती एकटे आहात तुम्ही दोघंही. अंजनी बरोबर बाहेर जेवायला जाताना भास्करच्या मनात सागरचंच बोलणं घोळत होतं. ऑर्डर देण्यापूर्वी त्याने अंजनीला म्हटलं, आपण दोघंच असं जेवायला गेलो हे कर्नल साहेबांना कळलं तर कदाचित ते नाराज होतील. नाही व्हायचे, मी नीट समजावीन त्यांना. अंजनीने त्याच्या मनातला संदेह दूर केला. ऑर्डर देऊन झाल्यावर भास्करने विचारलं, भारतात कसं वाटतंय? आवडलं की परत जर्मनीत जावंसं वाटतंय? कारण इतकी वर्ष भारताबाहेर काढलेल्यांना इथे पुन्हा यायला आवडत नाही. माझ्या बाबतीत उलटं घडलंय. इतकी वर्ष रघुनंदन बरोबर तिथे काढल्यावर तो नसताना मला तिथे आवडणं शक्य नव्हतं. घरातल्या वस्तूंत त्याच्या आठवणी दडल्या होत्या. त्या घरात त्याच्याशिवाय राहवत नव्हतं आणि कायमचं इथे यायचं तर ते घर विकावंसही वाटत नव्हतं. शेवटी विनानं ते घर कायमचं घ्यायचं ठरवलं. सक्तीनं त्याचे पैसेही घ्यायला लावले तिच्या नवऱ्यानं. अर्थात माझ्या मागे ते पैसे तिच्याच नावानं असणार आहेत. जर्मन असला तरी भारतीय मातीतूनच जन्माला आल्यासारखा आहे माझा जावई. अंजनी, पुढच्या आयुष्यात जपून ठेवाव्यात अशा कितीतरी स्मृती तुझ्याजवळ असतील. मी मात्र फार कफल्लक आहे ह्या बाबतीत. फार खाजगीत शिरते असं वाटणार नसेल तर एक विचारू का? पाण्याचा घोट घेऊन ग्लास खाली ठेवत तिने विचारलं. जरूर, आपल्या दोघांमध्ये तेवढा स्नेह निश्चितच आहे. तुमच्या पत्नी हयात नाहीत एवढंच इतके दिवस ठाऊक होतं मला. पण परवा वहिनींकडून कळलं, शी कमिटेड सुसाईड. ह्यात तुझ्यापासून लपवण्याजोगं किंवा खाजगी असं काहीच नाही अंजनी. सगळ्या जगाला ठाऊक आहे ते. हे घडलं त्यावेळी तू इथं नसल्यानं तुला आता नव्यानं कळतंय इतकंच काय ते. मला कारण कळून घ्यावंसं वाटतंय. त्यानं काही फरक पडणार आहे असं वाटतं तुला? पुष्कळच. पण ते कळून घेण्यापूर्वी मला आधी दुसरी एक गोष्ट जाणून घ्यायची आहे. माझ्याविषयी तुम्हाला वाटतो तो फक्त स्नेहच आहे की त्याही पुढे जाऊन माझ्याशी लग्न करण्याची तुमची तयारी आहे? अंजनी, तिच्या स्पष्ट प्रामाणिक प्रश्नाचं भास्करला नवल वाटलं. मनात आलं, अंजनीशी लग्न कर असं तर गेले काही दिवस आपलंही एक मन दुसऱ्या मनाला आग्रह करतच आहे. पण ते तिला स्पष्टपणे विचारायचं धाडस आपल्यात नाहीये. कारण कर्नल साहेबांचा ह्याला सक्त विरोध आहे हे आपल्याला जाणवलंय. नाहीतर एवढा प्रदीर्घ परिचय असतानाही त्यांनी अंजनीच्या बाबतीत आपला विचारही का करू नये? मी स्पष्ट विचारलं म्हणून रागावलात का? टेबलावरच्या त्याच्या हातावर आपला मऊ गोरापान तळवा ठेवत अंजनीने विचारलं. भास्करने दुसऱ्या हाताने तिच्या हातावर हलकेच थोपटलं. रागावलो नाही अंजनी. उलट जो प्रश्न तुला विचारावा की नाही ह्या संभ्रमात गेले काही दिवस मी घुसमटतोय तो तू इतक्या सहज विचारून मोकळी झालीस ह्याचं मात्र कौतुक वाटलं मला. म्हणजे माझ्या प्रश्नाचं उत्तर होकारार्थी समजू मी? अगदी खुशाल.
तुला खरं सांगू का अंजनी, उर्मिला गेल्यानंतर घर ज्या ज्या वेळी खायला उठायचं ना, त्या त्यावेळी माझं मन मला विचारायचं, किती दिवस एकटेपणाच्या ह्या गर्तेत स्वतःला दडवून ठेवणार आहेस? मी उत्तर द्यायचो, कायमचा. उर्मिलाशिवाय माझ्या आयुष्यात दुसरी कुणीच कधीही येणार नाही. सुरुवातीला माझं मन गप्प बसायचं. पुढे पुढे ते विचारायला लागलं, तिच्या आठवणींवरच काढणार आहेस पुढचं सारं आयुष्य? मी ठासून म्हणायचो, हो. पण पुढे पुढे माझ्या हो मधला ठोसपणा कमी कमी होत गेला अंजनी. कारण त्या आठवणी अंगावर धावून यायला लागल्या की मी गुदमरून जात असे. त्यातल्या सुखद मधुर आठवणी कमी होत्या आणि छळणाऱ्याच जास्त. एक एकदा पोटात खड्डा पडल्यासारखं व्हायचं. मस्तक भनभनून जायचं. वाटायचं ह्या आठवणींवरती जगणं मात्र अशक्य आहे. ह्यांच्यापासून पळता येईल तेवढं दूर पळायचं, तरच आपलं डोकं शाबूत राहील. नाहीतर ह्या आठवणी आपल्याला एक दिवस मेंटल हॉस्पिटलचा रस्ता दाखवतील. बोलता बोलता भास्करचा गळा दाटला. सॉरी भास्कर, मी तुम्हाला डिस्टर्ब केलं फार, अंजनीने म्हटलं. नाही अंजनी, आत्ताच्या तुझ्या प्रश्नानं मी थोडा बहुत डिस्टर्ब झालोही असेन. पण मुळात बघायला गेलं तर एक गोष्ट मला स्पष्ट जाणवते. तुझा परिचय झाला, तो वाढला, त्यानंतर माझा रात्रंदिवस पिच्छा पुरवायला आमच्या वैवाहिक जीवनाच्या आठवणी अडगळीत जाऊन पडल्या. मन विचार करायला लागलं, त्या आपल्यातल्या संवादाचं, आपल्या सहवासातल्या आठवणींचं. आणि एक दिवस स्पष्ट लख्ख जाणवलं ते हे सत्य, मला तुझा सहवास हवाय, तुझ्याशी लग्न करावंसं वाटतंय. सागरनं समीराशी ह्या बाबतीत बोलून मला तसं एक दोनदा सुचवलंही, पण त्याचं बोलणं मी हसण्यावारे घालवलं त्यावेळी. कारण तुला ह्या बाबतीत विचारायचं धाडस होत नव्हतं. कर्नल साहेबांच्या हे मनात नाही असं सारखं वाटायचं. शिवाय तुझ्या आणि रघुनंदनच्या सुखी वैवाहिक जीवनाचा विचार करता तू पुन्हा दुसऱ्या कुणाला जीवनसाथी म्हणून निवडशील ही शक्यता मला फारशी दिसत नव्हती. तुमचे दोन्ही अंदाज बरोबर नाहीत. दादांच्या मनात तुम्ही नाही असं नाही, उलट तुम्हाला ते खूपच चाहतात. पण उर्मिला ताईंच्या आत्महत्येचं कारण जोपर्यंत त्यांना कळत नाही तोपर्यंत ते ह्या लग्नाला संमती कशी देतील? कारण ह्या लग्नात त्यांच्या लाडक्या धाकट्या बहिणीची सुखदुःख गुंतलेली आहेत. दुसरं असं की माझा आणि रघुनंदनचा सुखी संसार त्याच्या जाण्यानं तिथेच संपेल. त्याच्याबरोबर घालवलेल्या सुखाचा काळ मी माझ्या हृदयाच्या तळाशी जपून ठेवलाय. पण त्यावर माझं पुढचं सगळं आयुष्य नाही उभं करू शकत मी. एकटीनं राहण्या इतकी मनाची जबरदस्त ताकद माझ्यात नाही. आणि ज्यांच्या कुणाच्या सोबतीनं राहायचं त्यांच्यावर माझ्या दुःखाचं ओझं लादलेलं राहतं, ह्याचा मला संकोच वाटतो. तेव्हा ह्यावरचं प्रॅक्टिकल सोल्युशन दुसरा विवाह हेच फक्त होऊ शकतं. आणि मी स्वतःच्या मनाशी, रघुनंदनच्या माझ्या हृदयातल्या प्रतिमेशी इतकी प्रामाणिक आहे की पुनर्विवाहाचा निर्णय घेताना माझ्या मनाची जराही चलबिचल होत नाहीये. तुमच्याविषयी मनात आदर, ओढ, प्रेम हे सारं जागलं. त्या काळात तुमच्या पत्नी हयात नाहीत एवढंच मला ठाऊक होतं. पण अलीकडेच त्यांच्या आत्महत्येचं कळलं. त्यावेळीच मी मनाशी ठरवलं, त्यामागचं कारण जाणून घ्यायचं. अर्थात तुम्हाला माझ्याशी लग्न करावंसं वाटत असेल तरच. अन्यथा तुमच्या खाजगी आयुष्यात डोकावण्याचा मला मुळीच अधिकार नाहीये. अंजनी बोलत होती आणि भास्कर लक्ष देऊन ते ऐकत होता. तिचे स्पष्ट विचार, सरळ प्रामाणिक मनोवृत्ती आणि जीवनाकडे बघण्याचा तिचा निकोप दृष्टिकोन हे सगळं त्याला तिच्याविषयी वाटणाऱ्या आकर्षणात भरच टाकत होतं. उर्मिलेच्या मृत्यूमागचं गूढ अगदी जवळच्या काही व्यक्तीच फक्त जाणून होत्या. दुसऱ्या कुणाला ते ठाऊक असण्याची शक्यताच नव्हती. पण अंजनीच्या बाबतीत आपला विचार करायचा असेल तर कर्नल साहेबांना ते ठाऊक असणं महत्त्वाचं होतं. तो अंजनीला म्हणाला, नवरा बायकोच्या नात्याची इमारत ही परस्परांवरच्या विश्वासाच्या पायावरती उभी असावी लागते अंजनी. आमच्या बाबतीत हा पायाच एकदा खचला आणि ह्या पडझडीचं दायित्व उर्मिलाकडेच होतं. माझ्या परीनं मी खूप सांभाळून घ्यायचा प्रयत्न केला. सुरुवातीच्या काळात सगळं व्यवस्थित पॅचअप झाल्यासारखं वाटलंही. पुन्हा एकदा सुरळीत संसार सुरू झाला.
जे जसं घडलं होतं तसं भास्करने कुठलीही लपवाछपवी न करता कथन केलं. तर ही आहे माझ्या आयुष्याची बेरीज वजाबाकी. माझी मुलं, माझी नातवंड ही माझ्या आयुष्याची जमेची बाजू आहे. उणिवा काय आहेत त्या तुला सहज समजून गेल्या असतीलच. म्हणूनच मगाशी स्वतःला कफल्लक म्हणालात ना. मधुर स्मृतींच्या बाबतीत तसं असेलही भास्कर. पण वाट्याला आलेलं आयुष्य जास्तीत जास्त समृद्ध करायचा प्रयत्न तुम्ही केलात ही काय कमी जमेची बाजू आहे तुमच्या व्यक्तिमत्वात? तू तसं समजतेस हा तुझा मोठेपणा आहे ग. उगाच हरभऱ्याच्या झाडावर चढवू नका मला. अंजनी त्याच्या मनावरचं दडपण कमी व्हावं म्हणून किंचित हसत म्हणाली. मी दादांशी बोलणार आहे उद्या ह्या विषयावर. ते संमती देतील ह्याची खात्री आहे मला. तुला एक सुचवू का अंजनी? कर्नल साहेबांना आणि वहिनींना मी स्वतः सगळं सांगतो आधी तुझ्या उपस्थितीत. त्यांच्या मनात कुठलाही विकल्प शिल्लक राहिला तर तुम्ही तिघं तुमचा निर्णय बदलू शकता. माझ्या निवडीवर दादांचा पूर्ण विश्वास आहे भास्कर. तुमचं आयुष्य जसं आहे तसं मी स्वीकारलंय आणि माझ्या निर्णयाचा दादा वहिनीही निश्चितच स्वीकार करतील. मला खात्री आहे. वेटरने कितीतरी वेळापूर्वी आणून मांडलेले पदार्थ गार होऊन गेले होते. पण दोघांनाही त्याची फारशी फिकिरी नव्हती. परस्परांच्या सहवासाची उबच खूप वाटत होती त्यांना.